वसई चिंचपाड्यातील तरुणीची हत्या प्रकरणातली एक अपडेट समोर येते आहे। भाजपा नेत्या चित्रा वाघ आचोळे पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या होत्या। आचोळे पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून ही घेण्यात आलेली आहे। वसई चिंचपाड्यातील तरुणीची हत्या झालेली होती आणि त्या संदर्भात भाजपा नेत्या चित्रा वाघ या आचोळे पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या होत्या आणि पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे। तर आपण सध्या दृश्य पाहतोय। तर कालच वसईमध्ये चिंचपाडा येथे तरुणीची निर्घृण अशी हत्या करण्यात आलेली होती। तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केलेली होती आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा खरं तर सर्व नेत्यांकडून घेतला जात होता। चित्रा वाघ यांनी सुद्धा आता ही भेट घेतलेली आहे। आचोळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ही भेट घेतल्याचं समोर येतं। तर अंगाचा थरकाप उडवणारी आणि तितकीच संतापजनक घटना मुंबईलगतच्या वसईत घडली आहे। प्रेम प्रकरणातून एका मुलीची तिच्या प्रियकरानं दिवसाढवळ्या भर रस्त्यात अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे। का झाली नेमकी तिची हत्या? तिची हत्या करणाऱ्यांइतकाच बघ्यांची भूमिका घेणारा समाजही तितकाच दोषी नाही का? या मनसुन्न करणाऱ्या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मनाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग। गाफील तरुणीवर मागून येऊन एखाद्या हिंस्त्र श्वापदालाही लाजवेल इतका क्रूर प्रहार करणारा हा नराधम। त्याच्यात संचारलेल्या सैतानानं निर्दयीपणाचा कळस गाठला। तो त्वेषाने एकामागून एक लोखंडी पाण्याने वार करतच राहिला। त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जमलेल्यांनी बघ्याची भूमिका घेतली। अपवाद एका तरुणाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला जमलेल्यांपैकी कोणीच साथ दिली नाही। त्याच्या या खुंशीपणाने रोखणाऱ्या तरुणाची सुद्धा शक्ती अपुरी पडली। इतकं क्रौर्य त्याच्या अंगात भिनलं होतं। त्याचे वार असह्य झाले। रक्ताच्या थारोळ्यात तिची धडपड थांबली, ती निश्चित पडली। कदाचित त्यानंतरही या सैतानाला कळलं नसावं की आपल्या हातून एका तरुणीचा नाहक बळी गेलाय। त्याच्या हातात मोठा हत्यार होता, स्पॅनर होता मोठा, आणि कदाचित बॅगेमध्ये पण काही असू शकते म्हणून त्या भीतीने लोक त्याच्या जवळ गेले नाही। कारण त्यांनी एका वारमध्ये मारल्यानंतर ती पोरी जी काय होती ती जागेवरच पडली ती, आणि दुसरं पण कोण गेला तर ते भीतीने त्या लोकांनी कोण जवळपास जायचं अवॉइड केला त्या लोकांनी। वसईसह महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक घटनेने मंगळवारचा दिवस उजाडला। वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात सकाळी 8:30च्या सुमारास ही संतापाची कडेलोट करणारी घटना घडली। आरती यादव या तरुणीला रोहित यादव या कसायाने काळ बनवून गाठला। तिला काही कळण्याआधी सोबत आणलेल्या पाण्याने अंगातलं सगळं बळ एकवटून पाठीमागून डोक्यात आघात केला। त्या आघातातच ती अर्धमेली झाली आणि रस्त्यावरती तडफडू लागली। तेव्हा एका नागरिकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र अंगात हैवान संचारलेला नराधम रोहित तिच्या डोक्यात, छातीवर क्रूरपणे एकामागून एक वार करतच राहिला। तिला संपवण्याच्या खुंची इराद्याने आलेल्या रोहितला दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि कळतही नव्हतं। तो इतका बेभान झाला होता, बघ्यांची गर्दी झाली होती। नेहमीप्रमाणे मूकसाक्षीदार बनण्याची प्रवृत्ती असलेल्या समाजाने निलाजरेपणाने हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आणि व्हायरल सुद्धा केला। या घटनेविषयी महाराष्ट्रभर संताप व्यक्त होतोय। वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे। 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत। हे सगळं चित्र विदारक आहे, कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं। बघा, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये रोज घटना होतात आहेत। राज्याचे गृहमंत्री याच्यामध्ये सबसेल फेल झालेला आहे। या घटनेमध्ये आरोपीवरती कलम लावत कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवरे यांच्याशी संपर्क साधून यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये जी चार्जशीट दाखल होईल यामध्ये कडक कारवाई करत त्यामध्ये दोन्ही समक्षदर्शनी कोणी असेल त्यांचा सुद्धा जबाब नोंदवत आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। यांना चौकात उभं करून फोडलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यांना खऱ्या अर्थानं शिवशाहीमध्ये जे काही शिवाजी महाराज शिक्षा द्यायचे ना
त्या पद्धतीने शिक्षेचा कुठंतरी आणखीन कायद्यामध्ये बदल सुद्धा करावा, वाटल्यास त्यांच्या धिंड काढून या सगळ्या जनतेसमोर त्यांना नागडं करून मारलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. माझी नाही झालीस तर कोणाचीच होऊ देणार नाही या फालतू विचाराने प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या, मात्र प्रेम म्हणजे एकमेकांच्या सुखासाठी त्याग करणं हे माहीत नसलेल्या विकृतांनी केलेल्या हत्येची ही पहिलीच घटना नव्हे. वर्षभराआधी दिल्ली सुद्धा अशाच एका घटनेने हादरली होती. नुकतीच उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधील घटना सुद्धा समोर आली आहे. त्यामुळे प्रेमाची ऑफर नाकारली म्हणून एखाद्याला जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याची विकृती वाढताना दिसते. रोहितला वाळीव पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून हा क्रूर कृत्याचा जाब वधवून ते घेत आहेत. मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढे झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही, नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित. सर, आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला? आता मर्डरचा 302चा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे. तर दुसरीकडे पोलिसांनी वेळीच लक्ष घातलं असतं तर लेक वाचली असती असा आरोप तिचे कुटुंबीय करतायत. तो हमने कंप्लेन किया है. कौन से पुलिस स्टेशन में कंप्लेन किया आपने? ये अपना अचोले तालाब पे. तो उन्होंने बोला कि एवर संस्थान में आओ, तो हम लोग ने गया था. तो संडे को हम लोग पूरे दिन उधर ही बैठे हुए थे. उन्होंने कुछ किया नहीं, बस बुलाए, फिर उनको 1-2 डंडा मारे. बोलते फिर हम लोग बोले कि सर आप क्या होगा? बोलते कुछ नहीं होगा, आप जाओ, कुछ नहीं करेगा. तो हम लोग बोले ठीक है, अगर अभी मेरी बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली. तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा, चलो सब देखा जाएगा जो होगा. हमारी लड़की भी चाहिए, नहीं पुलिस वालन के पकड़ो. काहे ऐसे किया था? आज कड़ाई कर लो, पुलिस वाला खा लेला पैसा. तो मेरा लड़की का आज रहत ऐसे. अभी मानती है पुलिस कार्रवाई करती तो आपकी बच्ची बच सकती? हाँ, बच सकते हैं. कुछ भाई नहीं किया. आरोपी आहे जो रोहित, त्याला कायद्याच्या याने जे कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई पूर्ण केलेली आहे आणि पोलिसांना जे करायला पाहिजे ते सुद्धा केलं होतं. परंतु तरुणी आणि त्यांच्यातला मोबाईलचा जो वाद होता, त्यांनी सांगितलं मोबाईल भरून देतो आणि तरुणींनी स्वतः माघार घेतली. तरीही आचोळे पोलिसांनी त्या तरुणावर प्रतिबंधक कारवाई केली होती, त्यांना समज दिली होती. एकामागून एक अंगावर काटा आणणाऱ्या घटना. या घटनांमधील आरोपींना कायदा शासनही करतो, मात्र कायद्याने आणखीन कठोर पावलं उचलण्याची गरज पुन्हा पुन्हा अधोरेखित होती. भर दिवसा भर वर्दळीच्या रस्त्यावरती सर्व घडत असताना, डोळ्या देखत निष्पापाचा नाहक बळी जात असताना आपण बघ्याची भूमिका घेतोय हे सुद्धा तितकंच लज्जास्पद आहे. वसईहून विपुल पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.